नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसं काय बरे आहात ना। आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे अहमदाबादच्या म्हणजेच गुजरातच्या सर्वात चीपेस्ट शॉपिंग मार्केटला। इथे आपल्याला अगदीच 20 रुपयापासून गोष्टी पाहायला मिळणार आहे, ते पण बायकांसाठी। फेस्टिवल सीझन गेलं म्हणून काय झालं, आता लगनसराई तर आलेलीच आहे ना, आणि लगनसराई गेली तर काय झालं, पुन्हा फेस्टिवल सीझन चालू होणार आहे। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। तर आत्ता मी तुम्हाला घेऊन आलेली आहे अशा स्ट्रीट शॉपिंग मार्केटला, ज्याचं नाव आहे लाल दरवाजा। तर आज मी तुम्हाला ज्वेलरी कलेक्शन्स दाखवणार आहे। आपण तुळशीबागची स्ट्रीट शॉपिंग बघितलेली आहे, आपण माधवा रोडची स्ट्रीट शॉपिंग बघितली आहे, तर आज आपण ना गुजरातची स्ट्रीट शॉपिंग बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये ना मला सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटले ते म्हणजे हे चोकर नेकलेस, आणि त्यांची प्राइस देखील फार अट्रॅक्टिव्ह होती, फक्त 80 रुपये, आणि हायेस्ट प्राइस त्यांची 200 रुपये होती। तर मी आता तुम्हाला जे चोकर दाखवलेलं आहे, हे जे चोकर तुम्ही पाहत आहात, तर ह्यांची प्राइस फक्त आणि फक्त 80 रुपये। जर व्यवस्थित बार्गेनिंग केली ना आपण आणि 2 ते 3 सेट घेतले तर आपल्याला हे चक्क 150 रुपयात 2 असे मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने हे सुंदर ज्वेलरी तुम्ही पाहू शकताय। तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा। आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये ह्याची प्राइस काय आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। मी बघितले आहे माधवा रोडला हे सुंदर सुंदर ज्वेलरीज, पण तिथली प्राइस मी काय विचारली नव्हती। हे आहे दुल्हन सेट, कारण आता लगनसराई चालू आहे, त्यामुळे जबरदस्त नवीन नवीन कलेक्शन्स या ठिकाणी मला पाहायला मिळाले होते। मार्केटमध्ये फिरेल ना त्या ठिकाणी मला फक्त हे नेकलेसेस दिसत होते, आणि असं नाही का प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी होत्या, पण ह्या चोकर नेकलेसचं एक वेगळं सेक्शन होतं, आणि जाईल त्या शॉपमध्ये फक्त चोकरच होते। म्हणजे अशी डोळे अशी गरगर फिरत होते, आणि प्रत्येक दुकानामध्ये ना अशी एक वेगळी कलेक्शन होती चोकर नेकलेसची। तर भारी वाटलं खरं बघताना। कसं असते, आपण ट्रेडिशनल ज्वेलरी आपल्या इथे बघत असतो, पण आपण एका वेगळ्या राज्यात आलो ना तर आपल्याला ते थोडंसं वेगळं अट्रॅक्ट करतं। आता तुम्ही इथे पाहू शकता, आपल्याकडे कसं तन्मणी आहे, तसंच त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा राजस्थानी असं नेकलेस आहे। हा असं जसं आपलं तन्मणी पोटापर्यंत येतं ना, तसं सेम हे सुद्धा तसंच असते। एकदम ट्रेडिशनल गुजराती आणि राजस्थानी अशा प्रकारचे त्या ज्वेलरी होत्या। तर भारी वाटलं। लगनसराईमध्ये ही लोक अशाच पद्धतीचे चोकर आणि नेकलेस घालत असतात, लॉंग गंठनसारखं। तर आपल्याकडे कसं डोरले वगैरे असतं, तसं इथे डोरलं वगैरे असं नसतं, हा प्रकार नाहीच आहे जास्त करून। इथे फक्त पॅन्डलचे ज्वेलरी जास्त असतात। तर तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या नेकलेसची प्राइस होती फक्त 100 रुपये, आणि तुम्ही म्हणशाल खरं चक्क एवढं स्वस्त, तर हो ॲक्च्युली इथे ना खूपच स्वस्त आहेत ज्वेलरी, मला फारच भारी वाटलं। तर हे बघा, आता लगनसराई चालू आहे म्हणून दुल्हा दुल्हन विवाह अशा पद्धतीचे इथे नथी आहेत। तर भारी वाटलं। एक आंटी तिथं नथ घालत होती, तर म्हटलं घेऊ का आंटी तुमचा शूट, तर म्हटले घ्या। तर अशा पद्धतीने बघा मांग टिक्का आहे। मांग टिक्का तुम्ही पाहू शकता, आपण मूव्हीजमध्ये बघत असतो एक कायम, की राजस्थानी मूव्ही असतात ना तिथे आपण पाहिलेले आहे, त्याच पद्धतीने गुजरातीमध्ये पण ती लोक अशीच घालतात। ही आहे टेम्पल ज्वेलरी। तर आपल्याकडे पण टेम्पल ज्वेलरीचा फार जास्त क्रेज आहे, त्याच पद्धतीने थोडंसं इकडे सुद्धा ती पद्धत आली आहे। ज्या पद्धतीने आपण तन्मणी मंगळसूत्र घालतो किंवा तन्मणी नेकलेस घालतो लॉंग गंठनसारखं, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आहे, पण थोडीशी डिझाईन वेगळी आहे। जर व्यवस्थित आपण बघितलं ना तर ईच अँड एव्हरी ज्वेलरी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत एकमेकांपासून, असं आपल्याला सिमिलर वाटत आहे, पण जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला कळतं की नाही, प्रत्येक ज्वेलरीमध्ये काहीतरी युनिकनेस आपण या ठिकाणी पाहू शकतो। आता हे जे तुम्ही पॅन्डल बघत आहात, ह्याची पण प्राइस फक्त 110 रुपये, पण ॲक्च्युली ते 110 रुपये सांगतात, पण ते आपल्याला 80 रुपयामध्ये देतात। तर आता हे जे तुम्ही पाहतायत ना नथी, ह्या फक्त 50 रुपयाला होत्या, आणि हे खूपच ट्रेंडी वाटतात, आणि इथल्या ज्या बायका असतात ना त्या प्रत्येक सणाला ते घालतात। मला वाटत होतं एखादं घ्यावं, पण नेमकं घालणार कधी मला तेच कळत नाही, म्हणून मी घेतलंच नाही। पण भारी वाटते खरं, आपण कधी तर असा एक लुक क्रिएट करू शकतो आपल्या स्वतःसाठी, एक नाही का एक हाऊस म्हणून, छान वाटतंय। आणि हे वाली मांगटिका बघून तर चक्क मला पद्मावती मूवीच आठवली। त्याच्यामध्ये त्यांनी दीपिका पदुकोणनी घातलेल्या असल्याच प्रकारच्या ज्वेलरी आहे। राजस्थानी प्लस गुजराती ह्या ज्वेलरी फार जास्त काही डिफरन्स नाही आहे, भरपूर बघितलं आपण ट्रेडिशनल वगैरे। आता आपण बघूया जरा वेस्टर्न कलेक्शन काय काय आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर सुंदर कलेक्शनमध्ये मंगळसूत्र होती। तर भारी वाटलं, असं एकदम ट्रेंडी मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता। डोरला हा प्रकार मला खरंच कुठेच दिसला नाही, वाट्या जे आपण म्हणतो त्या मला इथे दिसल्याच नाही, इवन कुठल्याच बायकांच्या गळ्यात मला दिसत नाही या ठिकाणी। तर असो, प्रत्येक राज्याचं एक वेगळं असते। हा त्यांचा चुडा आहे, जसं आपल्या लग्नकार्यामध्ये चुडा असतो त्या पद्धतीचा त्यांचा चुडा होता। तर आता मी तुम्हाला इयरिंग कलेक्शन दाखवणार आहे। तर हे जे आहे ते फक्त 20-20 रुपयाला झुमके होते। प्रत्येक ड्रेसवर प्रत्येक साडीवर आपल्याला मॅचिंग लागतंच, तर अशा पद्धतीने या ठिकाणी होते। मी फार जास्त असं इयरिंग वगैरे चेंज करत नाही, म्हणून मला फार काही घ्यावं वाटलं नाही, पण तरी ठीक आहे, असू दे, बघायला भारी वाटलं मला फार।
तर 20-20 रुपयाची स्टार्टिंग प्राईस होती आणि अगदी फक्त 50 रुपयापर्यंतचे झुमके होते. तर इतक्या स्वस्तामध्ये मला म्हणजे वाटलं की अरे कसं काय एवढं, पण आपल्याकडे बहुतेक हे 50 रुपयाला किंवा 60 रुपयाला असावं असं मला वाटतंय. कारण माधवा रोडची शॉपिंग बघितली आहे मी, फार जवळून बघितली आहे आणि व्हिडिओ पण 2-3दा केला आहे, त्यामुळे मला माहिती आहे. तर 20-20 रुपये हे मला जरा स्वस्तच वाटलं. आता हे 30 रुपयेवाले कलेक्शन्स आहेत. तर तुम्हाला कसं वाटते, तुम्हाला भाव कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही गुजरातवरून हा व्हिडिओ पाहत असेल तर मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्या राज्यातनं किंवा कुठून पाहताय, कुठल्या शहरातनं पाहताय हे मला कमेंट करायला अजिबात आता या अंकलकडे मला ना एकदम छान असे वेगळेच थोडेसे कलेक्शन्स पाहायला मिळाले होते. तर त्यातले मी तुम्हाला दाखवते. जरा वरच्या साईडला आहे बघा. तर हे बघा ह्या ठिकाणी थोडंसं मॅट कलेक्शन आहे, थोडेसे ट्रेंडी आहे. झुमका गिरारे सॉन्गमध्ये तिने घातले बघा अशा पद्धतीचे झुमके. तर भारी वाटते नाही का बघताना. 50-60 रुपये त्यांची प्राईस होती, फार जास्त महाग नव्हतं, पण छान होते, बघायला भारी वाटलं. तर आय होप मंडळी तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद करते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.